गडचिरोली जिल्हा हा दारूबंदी जिल्हा असल्याने येथे दारू तस्कर करणारे इसम पोलिसांची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने वारंवार नवीन कृत्या करीत असतात। त्यातील एक प्रकार म्हणजे सिरोंचा तालुक्यातील मौजा टेकडा ताला येथील दारू तस्करांनी 4 चाकी अथवा दुचाकी वाहनाचा वापर न करता कोणालाही संशय येणार नाही या उद्देशाने चक्क बैलगाड्यांचा दारू तस्करीकरिता वापर केल्याचे दिसून येते। काल दिनांक 27/2/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखा येथे गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मौजा टेकडा ताला येथील दारू तस्कर संदीप दुर्गम हा मोठ्या प्रमाणात तेलंगणा राज्यातून नदीमार्गे विदेशी दारूची आयात करून बैलगाडीच्या माध्यमातून वाहतूक करत आहे। सदर माहितीबाबत तात्काळ वरिष्ठांना माहिती देऊन त्यांच्या परवानगीने स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल आव्हाड यांच्या नेतृत्वात एक पथक गडचिरोली येथून रवाना करण्यात आले। या माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मौजा टेकडा गावालगत असणाऱ्या नदी परिसरात सापळा रचून या बैलगाड्यांना व दारूंना जप्त केलेले आहे। यामध्ये विदेशी दारूचा मोठा साठा दिसून आल्याने सर्व मुद्देमाल जप्त केलेले आहे। सदर कारवाई ही 4,22,000 रुपयाचा किमतीचा एकूण मुद्देमाल जप्त केलेला आहे। खबर महाराष्ट्र न्यूज करिता सिरोंचा गडचिरोली।